कसं काय मस्त दिसती ना मिक्स शेवची भाजी. या खायला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला पुढे बघूया भाजी कशी बनवली आहे. तर सर्वात अगोदर मी 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतले. त्यासोबतच आपल्याला पुढचे मसालेसुद्धा टाकायचे आणि पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. कांदा आपल्याला खूप काळाही करायचा नाही आणि खूप कच्चाही ठेवायचा नाही. मीडियममध्ये आपल्याला कांदा भाजायचा आहे. तर कांद्याचा कलर थोडासा हलकासा चेंज झालेला आहे. आता मी यासोबतच इथं पुढं त्याचे जे मसाले आहे ते मी आता टाकणार आहे. सर्वात अगोदर मी कांद्यामध्ये अद्रक आणि लसूण जो सोललेला असतो कट करून घेतलेले अद्रक यात टाकणार आहे. छानपैकी आता मस्त त्याच्यात मी अद्रक आणि लसूण टाकलेला आहे. थोडंसं तेल टाकलं आहे भाजण्यासाठी. छान सगळं सोबत हळूहळू भाजून घ्यायचे. यासोबतच मी आता याच्यात तीळसुद्धा टाकलेली आहे. तीळसुद्धा टाकून मी आता मस्त त्याच्यावर कांदा टाकला आहे कारण की ती उडत नाही मग. आणि आपले खडे मसाल्यामध्ये जे लवंग असतात, मिरे, दालचिनी, केसरफूल, चक्रफूल हे आता थोडं थोडं ॲड केलं आहे आपल्या भाजीच्या कन्सिस्टन्सीनुसार. मी तर 3-3, 4-4 लवंग मिरे ॲड केले, थोडीशी दालचिनी, थोडंसं अर्धं चक्रफूल आणि नंतर यात मी टमॅटो टाकला आहे. टोमॅटोसुद्धा छान भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकलं होतं कारण की कांदा आणि टमॅटो छानपैकी भाजला जातो. खूप अंधार झाला आहे. थांबा तुम्हाला पुन्हा थोडंसं क्लिअर करून दाखवते. मस्तपैकी भाजून झालं आहे, बघू शकता तुम्ही. सगळं एकसारखं भाजलेलं आहे आणि लगेच फोडणीची तयारी दिली. कढीपत्ता टाकून घेतला. मस्त तेलामध्ये आपण जो तयार केलेला मसाला टाकला तो छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतला. मस्तपैकी तेल सुटेपर्यंत परतवून घेतल्यानंतर हळद, लाल तिखट, चटपट मसाला टाकला. तो सुद्धा तेल सुटेपर्यंत परतवून घेतला. चवीनुसार मीठ ॲड केलं. शेवच्या भाजीमध्ये कधीही मीठ कमीच वापरायचं. धनिया पावडर ॲड केलं, मॅगी मसाला ॲड केला आणि AM चा मिसळ शेव मसाला ॲड केला. छानपैकी भाजीमध्ये गरम पाणी वापरले आणि मस्तपैकी 15 मिनटं भाजी उकळवून घेतली आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि मस्तपैकी भाजी उकळून तयार होत आहे, तुम्ही बघू शकता. आणि माझ्याकडं आज कोथिंबीर नाही आहे म्हणून मी कोथिंबीर ॲड केली नाही. तुमच्याकडे असली तर तुम्ही नक्कीच भरभरून कोथिंबीर ॲड करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. मस्तपैकी भाजी उकळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशी मस्त भाजी तयार झाली. पाहिजे तेव्हा शेव टाकून घ्या आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. या खायला.